तिसऱ्या दिवस अखेर वाटले होते, की एखादा चमत्कार आपणाला वाचवू शकेल. पण चौथा दिवस संपला आणि आता तो चमत्कारही आपणाला वाचवेल, अशी सध्या तरी परिस्थिती वाटत नाही. दक्षिण आफ्रिकेनं आपला दुसरा डाव सुरू केला आणि चौथ्या दिवशीच्या खेळात त्यांनी पद्धतशीरपणे भारताला हळू पण खात्रीशीररित्या सामन्याच्या बाहेर काढले. अतिशय संथ गतीने त्यांनी आपली आघाडी वाढवत नेली आणि भारताला कुठल्याही प्रकारचा प्रतिकार करण्याची संधी द्यायची नाही, अशा प्रकारची फलंदाजी आणि भली मोठी 500च्या वरती जवळपास 550 धावांची आघाडी त्यांनी घेतली आणि मग सामना आता या सामन्याच्या खरं तर 2च शक्यता 5व्या दिवशी संभवतात. एकतर सामना दक्षिण आफ्रिका जिंकण्याची शक्यता आणि दुसरी शक्यता चुकून आपण या फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवरती चांगली फलंदाजी केली, जी शक्यता फार कमी आहे, तर सामना अनिर्णित ठेवून आपली थोडीफार उरली-सुरली जी काही प्रतिष्ठा आहे, ती शिल्लक ठेवण्याचा आपण प्रयत्न करायला हरकत नाही. पण हे घडणं जवळपास अशक्य वाटतंय. कारण ज्या तऱ्हेनं आपली फलंदाजी होते आहे पूर्ण मालिकेमध्ये, त्या तऱ्हेनं आपल्या कुठल्याही फलंदाजाकडं कुठल्याही प्रकारचा आत्मविश्वास वाटत नाही. आज दक्षिण आफ्रिका खेळताना खेळपट्टी सपाट वाटत होती. बुमराह असू दे, सिराज असू दे किंवा आपले फिरकीपटू असू देत, यांचा मारा तेवढा प्रभावी नाही. खरं तर भारतामध्ये भारतीय फिरकी गोलंदाजी खेळणं ही भल्या-भल्या संघांची आजपर्यंतची डोकेदुखी होती. पण या मालिकेत वेगळं चित्र दिसतंय. ज्या तऱ्हेनं हार्मरचा चेंडू जवळपास हातभर वळत होता, त्या पार्श्वभूमीवरती वॉशिंग्टन सुंदरचे चेंडू फारसे वळताना दिसले नाहीत. ही गोष्ट मनाला त्रास करून दे जात होती. कारण आपण वॉशिंग्टनला एक अष्टपैलू म्हणून वापरतोय आणि वॉशिंग्टनचा आपण खरं तर एक गोलंदाज म्हणून फारसा वापर न करता त्याला फलंदाज बनवण्याच्या मागे राहिलो आपण लागलोय, असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. कुलदीपचाही वापर चौथ्या दिवशी फारसा झाला नाही. काही कळत नाही नेमकी आपली कुठली योजना प्रत्यक्ष कागदावर आणि मैदानात आखली जाते आणि ती किती योग्य आहे याचं कोण परीक्षण करतं काही माहीत नाही. पण ज्या तऱ्हेनं आपल्या संघाची वाटचाल सुरू आहे ती अतिशय खेदजनक आहे. मायदेशात वाघ असणारा संघ इथंही शेळी होताना पाहून वाईट वाटतंय. आता बघूया हा 5वा दिवस आपलं उरलं-सुरलं अवसान किती वेळ आपण तग धरून ठेवतो ते. आपला पाय अगोदरच खोलात होता आणि तो आता प्रचंड गाळात रुतलाय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. कुठल्याही प्रकारच्या प्लॅनिंगशिवाय खेळण्याची आपली पद्धत आणि कसोटी म्हणजे खरं तर स्पेशालिस्ट लोकांचं काम असतं, हे आपण विसरून गेलोय. स्पेशालिस्टपेक्षाही अष्टपैलूंचा भरणा करायचा आणि 8 नंबरपर्यंत फलंदाजी वाढवायची. खरं तर कसोटीमध्ये 8व्या नंबरला फलंदाज कशासाठी लागतो, हे कळण्याच्या पलीकडचं आहे. कारण मग वरच्या 5-6 जणांच्यात काय क्षमता आहे नेमकी, की 8व्या क्रमांकाच्या फलंदाजाने येऊन आपल्या संघाला वाचवावं आणि त्यांनी भागीदारी कराव्यात. कुलदीपला पुन्हा एकदा नाईट वॉचमन म्हणून पाठवण्यात आलंय आणि आपले सलामीवीर चौथ्या दिवशीच तंबूत जाऊन आराम करू लागलेत. बघूया आता 5वा दिवस आपले आणखीन किती वस्त्रहरण करतो ते.